मुंबईकरांची करमणूक आता महागणार आहे। त्याबाबतची करमणूक करामध्ये वाढ करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलेला आहे असं कळतंय। चित्रपट, नाट्यगृह, करमणुकीच्या कार्यक्रमांसाठी जो करमणूक कर द्यावा लागतो त्याच्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय आता घेतला गेलाय। मुंबईमध्ये चित्रपटांच्या प्रत्येक शोसाठी 400 रुपये तर नाटकासाठी 100 रुपये कर आता भरावा लागणार आहे। करमणूक करवाढीचा प्रस्ताव आता मंजुरीसाठी राज्य सरकारकडे गेलेला आहे। पालिका निवडणुकांच्या तोंडावर पाणीपट्टी वाढीप्रमाणेच हा करमणूक करवाढीचा सुद्धा प्रस्ताव राज्य सरकार थंड बस्त्यात टाकून देतं की मंजूर करतं याकडे मुंबईचं लक्ष असेल। चित्रपट, नाटक, सर्कस आणि आणखी काही करमणुकीचे कार्यक्रम असतात ज्याच्यासाठी मुंबई महापालिका करमणूक कर आकारते। सध्याच्या क्षणाला आता हा कर कमी आहे, पण आता त्याच्यामध्ये जवळपास दुपटीनं वाढ करण्यात येणार आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, नेमकं किती करामध्ये वाढ झालेली आहे, त्याचे काही आकडेवारी समोर आलेली आहे का आणि त्याचा परिणाम आता होऊ शकतो? कारण अशा पद्धतीने जर पैसे वाढले तर मग कदाचित कार्यक्रमांसाठी, नाटकासाठी, चित्रपटासाठी होणारी गर्दी सुद्धा कमी होऊ शकते। अगदी बरोबर आहे रिद्धी. आपण जर बघितलं असेल तर नुकतीच पाणीपट्टी वाढीचा जो प्रस्ताव जो आहे तो ठेवण्यात आला होता। त्यानंतर आता जो करमणुकीचा कर असतो, मुंबईकरांच्या साठी करमणुकीचा एक कर असतो, त्या करमणुकीच्या करामध्ये कुठेतरी दुपटीने वाढ करण्याचा निर्णय जो आहे तो पालिका प्रशासनाने घेतलाय। अर्थातच हा पालिका प्रशासनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे जाणार, सांस्कृतिक विभागाकडे जाईल आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने राज्य सरकार मंजुरी देते का हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आपण जर बघितलं असेल तर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका आहेत आणि ह्या निवडणुका लक्षात घेता खरंच असा कर वाढवला जाणार का हा प्रश्न आहे। कारण महत्वाचं म्हणजे राज्य सरकार काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। मात्र पालिका प्रशासनाने जो करमणुकीचा कर आहे, मग त्यामध्ये थिएटर आले, नाट्यगृह आले, इतर करमणुकीची जी साधनं आहेत त्यामध्ये कर वाढवण्याचा निर्णय घेतला। अर्थात हा प्रस्ताव तयार झालेला, आता हा प्रस्ताव राज्य सरकारकडे गेल्यानंतरच हा कर जो आहे तो वाढवला जाणार आहे। जी, सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।